फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात तक्रार दाखल झाली आहे। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 18 वर्षीय मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत एका ओळखीच्या नराधमाने तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला। याबाबत उपजिल्हा रुग्णालयात फलटण येथून समजलेल्या माहितीनुसार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी संबंधित मुलीने ओळखीच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे। दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। संबंधित 18 वर्षाची मुलगी उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे उपचार घेत असताना तिच्या वॉर्डमध्ये तिच्या ओळखीचा अभिषेक अशोक सोडमिशे राहणार सोमंतळी तालुका फलटण हा आला। त्यावेळी त्या मुलीची आई डबा आणण्यासाठी बाहेर गेली होती। संशयिताने महिलेची चौकशी करत त्या मुलीच्या बेडवर बसत तिच्याशी बोलणे सुरू केले। त्यानंतर त्याने त्या मुलीच्या गळ्याला हात लावून विनयभंग केल्याचा आरोप आहे। तसेच तू सिंगल आहेस, आनंदी राहायला हवे असे म्हणत गैरवर्तन केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे। या प्रकारामुळे महिलेच्या मनात लज्जा व भीती निर्माण झाली असून तिने संबंधिताविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे।